या नांद्रुक झाडाने पिंपळाला वेढा घातलाय आणि खाली त्यांनी कॅनोपी तयार केली आणि त्याच्या मधोमध वर पिंपळाचं झाड वाढलेलं आहे. आजच्या या ब्लॉगमधून मुळशी तालुक्यातील पिंपलोळी डॅम लगत असलेले पिंपलोळी गाव आपण एक्सप्लोर करणार आहोत. पिंपलोळी गावात जाण्याचा रस्ता आपण गुगल मॅपद्वारे समजून घेऊयात. डाव्या हाताला पिंपलोळी डॅम आहे आणि उजव्या हाताला पिंपलोळी गावात जाण्यासाठी रस्ता आपण बघत आहोत. सरळ आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 मंदिरे पाहावयास मिळतात. आज आपण ती मंदिरे एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, निसर्गरम्य गावाची सफर आजच्या ब्लॉग मधनं आपण करूयात. मित्रांनो, आपण आता ग्रामपंचायत कार्यालय पिंपळोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहत आहात हे अवाढव्य पिंपळाचं झाड. आणि या पिंपळाच्या झाडासमोर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर आहे आणि बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. प्रथम आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊयात आणि या ठिकाणी आपल्याला बालमित्र भेटलेले आहेत. आपण आता त्यांची नावं विचारणार आहोत त्यांना. बाळा, तुझं काय नाव आहे? कितवीला आहे? 8वीला आहे. क्या बात, बेस्ट ऑफ लक तुला. या सगळ्यांनी या बाळाबाळा नावं सांगायची. तुझं काय नाव आहे? साई शंकर गावारी. भाऊ भाऊ आहे. ओके, कितवीला आहे? 8वी. बेस्ट ऑफ लक तुला. चला बाल बच्चे, तुझं नाव काय? आयुष निर्वाण. हा, इकडनं घे. काय नाव आहे? आयुष वाळून. कितवीला आहे? जेवला नाही का? आवाज कुठे येतोय? बेस्ट ऑफ लक तुला. परीक्षा कधी चालू आहे? दादा चल, आला का पिलू आला. तुझं काय नाव आहे? कितवीला आहे? बेस्ट ऑफ लक तुला. परीक्षा झाली का? नाही. बेस्ट लक. या मित्रांनो, आतमध्ये आपण भैरवनाथाचे दर्शन घेऊयात. मध्ये भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी. हा, बरोबर का? म्हणजे मला माहिती आहे. हा, बरोबर ना? जोगेश्वरी माताच का? काल भैरवनाथ महाराज की जय हो, जोगेश्वरी माता की जय हो. जोगेश्वरी माताच ना? हा, कन्फर्म का करतोय? विसरायला नको काय? हा, प्रभू सर्वांचं कल्याण करा. या मंदिरा शेजारीच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आपण आता त्या मंदिराकडे जात आहोत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पिंपळोली गाव आहे वसलेलं. आपल्याला चारही बाजूनी सह्याद्रीचे डोंगर दिसतील. अतिशय सुंदर आणि मोहक गाव आहे. आणि या ठिकाणी मंदिरावर सोनेरी कलर दिल्यामुळे अतिशय मोहक दिसतंय मंदिर, सुंदर दिसतंय. बाजूला जय विजय आहेत, मंदिराच्या बाजूला जय विजय. आणि आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत. लाईट गेली असल्यामुळे आपल्याला आतमध्ये शूट अंधारातच येणार आहे. बघूयात कसं आहे ते.
आपल्याला या ठिकाणी गरुड देवता, या ठिकाणी गरुड देवतेचं मूर्ती आहे. हां, सुंदर अशी इथं रांगोळी काढलेली आहे. काकड आरती कधी झाली? सकाळी. अच्छा अच्छा, ओके. या ठिकाणी दररोज होते काकड आरती. या ठिकाणी आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे सुंदर असे दर्शन झालेले आहे. दररोज सकाळी होती काकड आरती. हा, ह्या महिन्यातच का? कोजागिरी पौर्णिमा चालू होते. अच्छा, ओके. कोजागिरी पौर्णिमेनंतर. ओके, दुसऱ्या दिवशी चालू होते. ओके, छानच. आणि आपल्याला शनिवारचे हनुमानाचे दर्शन झालेले आहे. उत्तरेकडे आहे का मुख? उत्तरेकडे. ओके, चला, अलभ्य लाभ झालाय आपल्याला. शनिवारचा हनुमानाचं दर्शन झाले. छान मंदिर आहे. या ठिकाणी आपल्याला हे बघितलं का, वारकऱ्यांचे टाळ, त्याला टाळ म्हणतात. किती सारे टाळ आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढे सारे टाळ आहेत. 25-30 टाळ आहेत. केवढा गजर होत असेल सकाळचं. हां, काकड आरती केवढी जोरात होत असेल. आणि इकडे मृदुंग का पकवाज. येते का वाजवायला? असंच वाजवलं मी, मला काही येत नाही वाजवायला. क्या बात आहे, क्या बात आहे. चलो, छान दर्शन झाले. आता बाहेर जाऊ. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आहे ना, पिंपळाच्या झाडाखाली आहे ना, एक वेगळं झाड आहे. त्या झाडाचं नाव आहे नांद्रुक. आणि ह्या नांद्रुक झाडाने पिंपळाला वेढा घातला आहे आणि खाली त्यांनी कॅनोपी तयार केली आणि त्याच्या मधोमध वर पिंपळाचं झाड वाढलेलं आहे. हे जर तुम्ही पिवळी फांदी बघताय, ही नांद्रुकचे मुळं आहेत. ती खालून अशी वाढलेले आहेत. ही नांद्रुक झाडाची मुळं आहेत. आणि मधला जो आहे ते पिंपळाचं आहे. तुम्ही जर बाहेर आलात तर तुम्हाला या ठिकाणी 2 झाडं एकत्र दिसतील. हे जे खालची पानं आहेत ही नांद्रुकची आहेत आणि वरची जी पानं आहेत ती पिंपळाची आहेत. आश्चर्यच आहे, असं क्वचितच आढळतं. पण निसर्गाची कमाल बघा. खाली नांद्रुक झाडाने पिंपळाला वेढा घातलेला आहे. पूर्ण कंप्लीट कमान केलेली आहे आणि त्याच्यावर पिंपळ असा मोठा वाढलेला आहे. सुंदर. पिंपळ म्हणजे विष्णूचं स्थान मानलं जातं आणि विष्णूला घेराव घातलेला आहे नांद्रुकनी. अतिशय सुंदर. आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ही जिल्हा परिषदची शाळा आहे. अंगणवाडी आहे इथं. प्राथमिक शाळा आहे. त्या मागचा दिसणारा डोंगर तर इतका सुंदर आहे. अतिशय लश ग्रीन दिसतो तो. तुम्ही जर थोडंसं मागं गेलात तर आपल्याला या ठिकाणावरून या डोंगराचं विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. अतिशय सुंदर दृश्य आपण आपल्या व्लॉगमधून दाखवत आहोत तुम्हाला. सुंदर, अतिशय सुंदर आहे. ग्रेट.
मित्रांनो, पिंपळोली गावातील भैरवनाथाचं मंदिर आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि हे दिसणारं मागचं पिंपळाचं झाड आणि नांदृकचं हे मागं दिसणारं पिंपळाचं झाड. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.